हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या शिवसेनेच्या 58व्या वर्धापनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे सगळे खासदार, आमदार, मंत्री, उपनेते, त्याचप्रमाणे समोर बसलेले विविध जिल्ह्यातून आलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, जवळपास 41 वर्षापासून दर वर्धापन दिवसाला येण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळत असते. 19 जून म्हटला म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिवस. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला पावसाची चाहूल त्या दिवसामध्ये लागत असते, ज्याप्रमाणे सुकलेल्या झाडाला नवी पालवी येत असते, त्याचप्रमाणे हा 19 जून शिवसेनेकरता सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो. या जून महिन्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या जून महिन्यामध्ये शिवसेनेची स्थापना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी केली. या जून महिन्यामध्येच वर्धापन दिनानिमित्तानं बऱ्याच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असू दे किंवा पक्षाचं संघटन असू दे, याच्याकरता बरीच पदं मिळण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. आणि 2 वर्षापूर्वीचा जून महिना आपल्याला आठवत असेल. 2 वर्षाच्या जून महिन्यामध्ये एक उठाव झाला की होय, आम्ही हिंदुत्वाच्या पाठीशी आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारानं चालणारे लोक आहोत. आणि त्या उठावानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो इतिहास घडवला, त्या इतिहासाचे शिलेदार होते आमचे नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आज 7 खासदार निवडून आल्यानंतर मी जवळपास 89-90 सालापासून खासदारकीच्या आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सक्रिय असलेला कार्यकर्ता आहे. इथे बरेच लोक असे आहेत, पण प्रत्येक निवडणुकीमध्ये मी मुद्दे पाहायचो. रस्त्यांचे मुद्दे असायचे, पाटाच्या पाण्याचे मुद्दे असायचे, शेतीच्या भावाच्या मुद्दे, पिकाच्या भावाचे मुद्दे असायचे. पण या निवडणुकीमध्ये मी काही मुद्देच बघायला मिळाले नाही. सरकारने काही कामं केली की नाही केली याच्यावर तर चर्चाच झाली नाही. या निवडणुकीमध्ये फक्त ज्याप्रमाणे इंग्रजांच्या काळामध्ये अफवा खातं होतं, त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये फक्त अफवा आणि अफवा फैलवल्या गेल्या. आणि चुकीच्या अफवावर लोकांना बळी करून, जसं लहान पोट्याला पंख्याला हात लावू नको तिथे हाबू आहे, तशा पद्धतीनं दलित लोकांना आणि मुस्लिम बांधवांना सांगितलं गेलं, इथं हात लावू नको, तिथं शिवसेनेचा हाबू आहे. अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून या राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगळा प्रचार करण्यात आला. आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे, जे सीटांच्या निवडून आलेल्या आहेत त्या सीटांचं जर आपण अंतर पाहिलं आणि समोरच्यांचं अंतर पाहिलं, तर ज्या वस्तीमध्ये कधीच आम्हाला शिवसेनेला मतं मिळाली नाही, त्या वस्तीमध्ये त्यांना मतं मिळाली. मला आनंद वाटला की आदरणीय उद्धवजी साहेबांनी पहिल्या वेळेस काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं. माझ्या मते वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आत्मा काय म्हणत असेल की ज्या काँग्रेसनं गुलाबराव पाटलासारख्या माणसाला जेलमध्ये घातलं, ज्या काँग्रेसनं तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा मागच्या काळामध्ये प्रयत्न केला, ज्या काँग्रेस बरोबर वेळ आली तर मी माझं दुकान बंद करून टाकेल पण मी काँग्रेसशी युती करणार नाही, त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पुत्रांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या दिलेल्या आवतीला न मानता काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं. मला तरी असं वाटतं की याच्यासारखा दुर्दैवाचा दिवस कुठला नाहीये. 9 खासदार निवडून आले, मला माहिती आहे, पण दलितांची आणि मुस्लिमांची मतं जर आपण यावेळेस त्यांची मायनस केली तर संभाजीनगरचा विजय आपल्या डोळ्याच्या समोर आहे.
इम्तियाज जलील उभं राहिल्यानंतर संदीपान भुमरे निवडून आले, याचं आपल्याला समोर जिवंत उदाहरण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुकांचे जे निकाल आपल्या समोर लागले आहे, त्या निकालामध्ये जर यांची मतं मायनस केली तर हे 9 नाही, एक सुद्धा खासदार यांचा निवडून आला नसता, हे चित्र स्पष्ट आहे. मी या ठिकाणी शिंदे साहेबांचं आणि सगळ्या खासदार साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. सगळ्या खासदार साहेबांनी या ठिकाणी विनंती केली की श्रीकांत शिंदे साहेबांना मंत्री करा. पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब, ज्याप्रमाणे आपण मागच्या भाषणामध्ये बोलला होतात, कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलला होतात की राजाचा पोट पोरगा हा राजा होणार नाही, जर त्याच्या माध्यमातून शिवसैनिकाला मी मोठं करेल, आणि तो शब्द तुम्ही पाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि आदरणीय या ठिकाणी प्रतापराव जाधव सारख्या शेतकऱ्याच्या पोट्याला तुम्ही या देशाचं मंत्री केलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे, लोकसभेमध्ये जरी आपल्याला 7 सीट निवडून आले असल्या तरी 90 दिवसावर आपली विधानसभेची निवडणूक आहे. 6 महिने परीक्षा आपली झालेली आहे आणि 90 दिवसानंतर आपल्याला विधानसभेच्या समोर जायचं आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बोलणाऱ्यांनी जे सांगितलं, आपले 50 आमदार आणि नंतर ज्या सीट आपल्या ताब्यामध्ये मिळतील, ज्या सीट आपल्या वाट्याला येतील, त्यामध्ये आपल्याला निवडून येण्याकरता जर ताकद वाढवायची असेल तर आजपासून आपल्याला कामावं लागणार आहे. आणि मी आपल्याला खात्री देईल, हे अफवाचं जे फुग्गा आहे, हे फुग्गा जास्त दिवस टिकणार नाही आहे.